हॅलो स्टुडंट्स. सो आपण फूड सेफ्टी भाग सुरू केलेला होता. त्यातला क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड इथंपर्यंत पाहिलं होतं. आज जे बघायचं आहे ते व्हॉट कॅन आय डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. म्हणजे आपल्याला जर फूड वेस्टेज आणि स्पॉइलेज जर थांबवायचं असेल तर आपण काय करायचं. सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन इट. आपण जेवढं खाऊ शकतो अन्न तेवढंच आपल्याला वाढून घ्यायचं. अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. म्हणजे जे जास्त शिजवलेलं अन्न आहे ते खाणं टाळायचं. अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट आफ्टर फूड. रियूज इन द प्रॉपर वे. म्हणजे राहिलेलं अन्न बाहेर टाकून देणं किंवा कचऱ्यात फेकणं टाळायचं आणि त्याचा रियूज कसा होईल, पुन्हा त्याचा वापर कसा होईल हे बघायचं. आता रियूज म्हणजे बघा आपण असं करू शकतो, जर रात्रीचा भात शिल्लक राहिलेला आहे तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला फोडणी घालून सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे हा काय झाला, यूज झाला. टाकून देण्यापेक्षा आपण त्याचा रियूज केला. ओके. बाय ओनली ॲज मच ग्रेन व्हेजिटेबल फ्रूट मिल्क ॲटसेट्रा ॲज यू नीड. अवॉइड द टेम्पटेशन टू मेक एक्सक्लुझिव्ह परचेस. बघा काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जेवढं धान्य लागणार आहे, भाज्या लागणार आहे, फ्रूट्स लागणार आहेत, म्हणजे फळे, दूध लागणार आहे, तेवढंच एका वेळेला तुम्ही घेऊन जावा. ते जास्त नेऊन ते बाद होण्यापेक्षा, वेस्ट होण्यापेक्षा आत्ता जेवढं हवं तेवढंच घेऊन जावा. स्टोअर ग्रेन अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ लाईक व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क प्रॉपर वे मेथड. बघा जे तुम्ही धान्य आहे किंवा दुसरे जे पेरिशेबल फूडस्टफ आहेत, जसं की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल, भाज्या, फळे, दूध येतं, हे व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं पाहिजे, साठवून ठेवलं पाहिजे. चेक द एक्सपायरी डेट ऑफ द बॉटल, कॅनड, पॅक्ड फूड अँड यूज विदिन द टाईम. बघा जे बॉटलमध्ये पॅक असतात किंवा पॅकेटमध्ये काही पदार्थ पॅक असतात त्यांची तुम्ही एक्सपायरी डेट बघणं, विकत घेताना नेहमी लक्षात ठेवायचं. त्या पॅकेटवरची, बॉटलवरची मागे जी एक्सपायरी डेट असते ती पाहूनच घ्यायचं असतं. इट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व्ड युअर सेल्फ. तुम्ही जेवढं अन्न ताटात सर्व केलेलं आहे, वाढून घेतलेलं आहे, ते सगळं फिनिश करायचं आहे किंवा संपवायचं आहे. त्याच्यामुळे वेस्टेज अवॉइड होऊ शकतं. आता ऑब्झर्व अँड डिस्कस काढून टाकलेलं आहे. हे रिकाम्या जागेला विचारलं जातं किंवा जोड्याजुळामध्ये. वर्ल्ड फूड डे कधी असतो तर 16 ऑक्टोबरला. 16 ऑक्टोबरला काय असतो तर वर्ल्ड फूड डे असतो. म्हणजे बघा 16 ऑक्टोबर म्हणजे आजच काय आहे, वर्ल्ड फूड डे आहे. ठीक आहे. बघा फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. आता फूड स्टोरेज आणि प्रिझर्वेशनमध्ये बघा वी हॅव लर्न्ड अबाउट व्हॅरियस मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीझिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग ॲटसेट्रा. धीस डिफरंट मेथड प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम ऑफ फूड अँड देअर बाय सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. बघा आपण शिकलेला आहात की सेफ स्टोरेज असतं फूडचं, ते कशामुळे होतं तर फ्रीझिंग मेथड आहे, ड्राईंग आहे, बॉइलिंग आहे, एअरटाईट पॅकिंग आहे. म्हणजे पॅकेट असतात ते घट्ट एकदम पॅक केली जातात. बॉइलिंग म्हणजे उकळलं जातं. ड्राईंग, फ्रीझिंग ह्या सगळ्या मेथड आहेत आणि ह्या मेथड काय करतात तर मायक्रो ऑर्गॅनिझमची, सूक्ष्मजीवांची जी वाढ आहे ती थांबवतात फूडमधली. त्याच्यामुळे फूड स्पॉईल होत नाही. ठीक आहे. मग फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन म्हणजे काय आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय. बघा प्रिझर्वेशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेक्शन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. बघा प्रिव्हेन्शन केलं जातं फूड स्पॉईल होऊ नये याची काळजी घेण्यासाठी. कसं केलं जातं बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ नये, वाढ होऊ नये बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, यूज ऑफ द व्हॅरियस प्रिझर्वेशन टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. बघा व्हॅरियस प्रिझर्वेटिव्ह जे असतात ते तिथे वापरले जातात आणि ते काय करतात की फॉर अ लॉंग टाईम ऑफ पिरियड, जास्त काळ ते टिकावं, फूड स्पॉइलेज होऊ नये याच्यासाठी ते काम करत असतात. ठीक आहे. हे झालं फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन ह्या प्रश्न विचारला जातो. ह्यातली पहिली जी आहे ती फ्रीझिंग बघायची आहे. फ्रीझिंग काय आहे आता आपण बघूया. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल आर स्लोड डाऊन ॲट द लो टेम्परेचर. फ्रीझिंग म्हणजे काय होतं, गोठणे. तुम्हाला थोडक्यात अर्थ माहिती आहे. म्हणजे तिथे लो टेम्परेचर असणार. म्हणजे बायोलॉजिकल आणि केमिकल, जैविक आणि रासायनिक प्रक्रिया तिथे घडतात फूड मटेरियलमध्ये आणि आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. तिथं अगदी लो टेम्परेचर असतं. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन इन गुड कंडिशन फॉर द लॉंग ड्युरेशन. दिस इज वाय रेफ्रिजरेटर आर युज्ड इन द किचन. बघा याचाच रिझल्ट आपल्याला मिळतो की जे अन्न आहे ते जास्त काळासाठी चांगलं राहतं आणि ह्यासाठी आपण जो किचनमध्ये फ्रीज वापरतो तो या कारणासाठी. दुसरी जी आहे यूज ऑफ द इनर्ट गॅसेस. बघा नायट्रोजन गॅस इज अ फिल्ड इन द एअरटाईट पॅकेट ऑफ
potato vapors and other food product, thus preventing the growth of the fungus and insect in them. बघा तुम्ही जर चिप्सचे पॅकेट घेतलेलं असतं, ठीक आहे, हे चिप्स पॅकेट एकदम असं फुगलेलं तुम्हाला दिसतं, आत थोडे चिप्स असतात पण ते फुगलेलं अतिशय दिसतं. का तर नायट्रोजन गॅस त्यात फिल केलेला असतो. नायट्रोजन गॅस का फिल केलेला असतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये फंगस आणि इन्सेक्ट यांची ग्रोथ होऊ नये, ते कंडिशन चांगल्या कंडिशन्समध्ये राहावे जास्त काळासाठी म्हणून. त्याचबरोबर आता स्मोकिंग, फूड इज अ प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ द स्मोक, ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज अ युज्ड इन द मेथड. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्मोकिंगमध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरला जातो, ठीक आहे. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, मिलॅथॉइन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. आता आपण अन्न जे साठवून ठेवतो ज्या पोत्यांमध्ये, गनी बॅग्स त्याला आपण म्हणतो, त्याच्यावर मिलॅथॉइन हे स्प्रे केलं जातं का तर ते जास्त काळ चांगलं राहावं, तिथं कुठल्या कीटकांची कुठल्याही गोष्टीची वाढ होऊ नये, स्पॉईल होऊ नये ते म्हणून, ठीक आहे. इरॅडिएशन, इन धिस मेथड फूड इज एक्सपोज्ड टू द आयोनायझिंग रॅडिएशन सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन इमिटेड बाय द ॲक्सिलेटर्स, एक्स रेज, त्याचबरोबर गॅमा रेज इमिटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स. बघा या मेथडमध्ये फूड एक्सपोज केलं जातं, ठेवलं जातं आयोनायझिंग रॅडिएशनमध्ये, आणि त्या आयोनायझिंग रॅडिएशनमध्ये काय येतं आहे तर हाय एनर्जी इलेक्ट्रॉन असतात जे इमिट होतात, बाहेर पडतात बाय ॲक्सिलिरेटर्समधून. त्याचबरोबर एक्स रेज, गॅमा रेज जे इमिट होतात रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटॉप्समधून. ही प्रोसेस डिस्ट्रॉय करते मायक्रो ऑर्गॅनिझमला आणि इन्सेक्टला. शेल्फ लाईफ ऑफ द फ्रूट increase due to the increasing the ripening period. The shelf life of the potatoes and the onion increases due to the slowed down sprouting. बघा शेल्फ लाईफ असते जी फ्रूटची ती इन्क्रीज होते कशामुळे, ड्यू टू द इन्क्रीज इन द रायपनिंग पिरियड. त्यांचं रायपनिंग होण्याचा जो पिरियड असतो तो वाढल्यामुळे. आणि शेल्फ लाईफ ऑफ द पोटॅटोज आणि ओनियन असतं ते पण इन्क्रीज होते ड्यू टू द स्लोड डाऊन स्प्राउटिंग. बघा पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, यूज ऑफ द इनर्ट गॅसेस बघितलं आपण, यूज ऑफ द प्रिझर्वेटिव्ह बघितलं, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल. आता कोणते कोणते आहेत बघा. सम ऑफ द नॅचरल अवेलेबल मटेरियल लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर used as preservative in the pickles, jam, मुरांबा, पेठा etc. बघा तुम्ही जी लोणची, जाम्स असतात, मुरांबा, हे सगळं जे काही असतं ते प्रिझर्व करण्यासाठी त्यात सॉल्ट एक तर वापरलं जातं, जाममध्ये शुगर वापरली जाते किंवा पिकल्समध्ये ऑइलसुद्धा वापरलं जातं. ही झाली नॅचरल प्रिझर्वेटिव्स. केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणते आहेत, ॲसिटिक ॲसिड म्हणजे विनेगारसुद्धा वापरलं जातं, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट सॉल्ट आर एक्झाम्पल ऑफ द केमिकल प्रिझर्वेटिव्स. बघा केमिकल प्रिझर्वेटिव्हची नावे लिहा आलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ॲसिटिक ॲसिड आहे, सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, सम नायट्रेट अँड नायट्राइट सॉल्ट्स आहेत. दे आर यूज्ड इन द सॉस, जेली, जाम अँड पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल अँड रेडी टू ईट फूड ॲटसेट्रा. धिस प्रिझर्वेटिव्ह कीप द फूड सेफ फॉर द व्हेरी लॉंग ड्युरेशन. कोणामध्ये वापरले जातात आता असा प्रश्न पडेल तर जेलीमध्ये, सॉसमध्ये, जाम्समध्ये आणि जे पॅकेज केलेलं फूड असतं त्याच्यामध्ये, व्हेजिटेबल जे असतात त्याच्यामध्ये कसं काम करतात तर ते या फूडला सेफ ठेवायचं काम करतात लॉंग ड्युरेशनपर्यंत, ठीक आहे. आता पाश्चरायझेशन बघा, ही जी पाश्चरायझेशन मेथड आहे यामध्ये काय होतं बघा, ह्याला पाश्चरायझेशन असं नाव दिलं गेलं कारण ग्रेट सायंटिस्ट लुईस पाश्चर यांनी ही डेव्हलप केली, मग त्यांच्या नावावरूनच त्याला पाश्चरायझेशन असं म्हटलं गेलं. दिस मेथड इन्व्हॉल्व हिटिंग द मिल्क or other simple foodstuff or similar foodstuff up to the certain temperature, that is milk at the 18 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroy the microbe present in the milk and it develop for the longer duration. बघा ह्यामध्ये काय होतं, जर आपण एक्झाम्पल घेतलं मिल्कचं तर ते 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटासाठी तापवलं जातं आणि क्विकली लगेच ते कूल केलं जातं. ह्या प्रक्रियेमुळे होतं काय तर त्याच्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम क्विकली काय होतात, डिस्ट्रॉय होतात, लगेच डिस्ट्रॉय होतात आणि त्यामुळे हे दूध जे आहे ते जास्त काळासाठी वापरलं जाऊ शकतं. आता डू यू नो आणि ग्रेट सायंटिस्ट हा भाग काढून टाकलेला आहे. बघा आता आपल्याला जे बघायचं आहे द फूड इज अडल्ट्रेटेड इज धिस वे टू. बघा आपल्याला ह्यांनी सांगितलेलं आहे की फूड कोणत्या कोणत्या पद्धतीने काय होऊ शकतं, अडल्ट्रेटेड होऊ शकतं. आपण काय करायचं आहे आता, इथेपर्यंतचा भाग आज पाहिलेला आहे. सगळ्यांनी हा प्रश्न विचारला जातो की मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन कोणत्या आहेत, त्या मेथड व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि मला माझ्या नंबरवर पाठवून द्यायच्या आहेत. उद्याच्या भागात आपण हा पुढचा जो राहिलेला एक छोटासा भाग आहे हा आपण कंप्लीट करायचा आहे, म्हणजे इथे आपला चॅप्टर कंप्लीट होईल. ठीक आहे, यामध्ये काही जर शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.